हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि आनंदी असणार. एवढ्या लवकर सकाळी उठून मी पण देवपूजा करत नाही बघा. मी घरातली बाकी कामं करते, अंघोळ करते आणि मग देवपूजा करते. पण माझे पप्पा रोज सकाळी 4:30 पावणे 5 वाजता उठतात, एक्सरसाइज करतात, अंघोळ वगैरे झाली, घरातली थोडीशी बाकीची कामं झाली की 7 वाजेच्या आत त्यांची देवपूजा झालेली असते आणि तीच रुटीन ते माझ्या घरी येऊन पण फॉलो करताय. सो मी तर आता उठली आणि तोवर त्यांची देवपूजा वगैरे झाली होती मस्त. कालच आले होते आणि आता आज लगेच ते रिटर्न जाणार आहेत. का ते मी तुम्हाला पुढे सांगते. अंघोळ झाली माझी, पण मलाच असं अंघोळ झाल्यासारखं फील होत नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण शेअर केलं असेल की नाही आय डोंट नो. पण मी ना म्हणजे आधी फक्त मम्मी येणार होती आणि मी प्लॅन केला होता की म्हटलं मम्मी डायरेक्ट माझ्या मामाकडे जाणार होती, कारण आजीच्या पायांचं जे आहे ते बरेच 2-1 वेळा ऑपरेशन झालं होतं. खूप तब्येत पण खराब होती आणि मम्मीचं असं होतं की मी तिकडून जाते, पण तिकडून जाण्यासाठी बस वगैरेने जावं लागतं. मग तिला जरा भीती वाटते जायला आणि स्टॉप शेवटचा असल्यामुळे किंवा बस खूप घराजवळ नाही आहे, थोडं लांब उतरते. मामा घ्यायला पॉसिबल नाही झालं तर ती स्वतः ॲटो वगैरे करून मामाच्या घरापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण कधी गेलीच नाही कुठे, त्यामुळे कॉन्फिडन्सच नाही आहे. सो मग आमचं कंटिन्युअसली डिस्कशन चालू होतं की तिला जायचं तर आहे आजीला बघायला, पण हे असे सगळे प्रॉब्लेम होते. कारण आमच्या इथं कसं अगदी म्हणजे आम्ही हायवेपासून जवळ राहतो, त्यामुळे मग ट्रॅव्हलने तिथे जरी सोडलं ना की पायी पण चालत मनुष्य येऊ शकतं, एवढं घर जवळ आहे. पण तिथे तसं पॉसिबिलिटी नव्हती. मग ते कधी जायचं कसं काय फायनल करू असं सगळं चाललं होतं मम्मीचं. मग मी तिला सजेशन दिलं की म्हटलं मी पण तर कधी ना कधी आजीला पाहायला जाईलच ना, एक काम कर, तू येऊन जा आणि तू ये 1-2 दिवस मस्त माझ्याकडे राहा, मग आपण आजीकडे जाऊ. माझ्या भावाने पण जेव्हापासून घर शिफ्ट करून तो म्हणजे जरा बऱ्या घरामध्ये आलाय तेव्हापासून त्यांनी पण घर पाहिलं आणि म्हटलं आपण म्हणजे भावाकडे पण जाऊया आणि मामाकडे पण राहूया. आणि नेहमी असं होतं, मी माझ्या मामाकडे ते जेव्हापासून इकडे पुण्यामध्ये राहायला आले ना, ते मुंबईकर आहेत ते, पण पुण्यामध्ये जेव्हापासून आलेत ना, आम्ही 2 ते 3 वेळा त्यांच्या घरी गेलोय. पण म्हणजे पियाच्या पप्पांनी, आम्ही सकाळी इथून 8-1 वाजता निघतो, 1.5-2 तासाचा रस्ता आहे, ट्रॅफिकवर डिपेंड असतं. तिथे पोहोचलो ना की त्यांचं लगेच जेवण वगैरे तयार असतं, जेवण करायचं. त्या मामी बिचाऱ्या भांडी कुंडी घासतात आणि तेवढ्यात हे लगेच म्हणतात चल घरी आता लवकर जाऊया, सायंकाळी ट्रॅफिक लागते. म्हणजे 2-3 वेळा असं राहून निवांत गप्पा मारताच येत नाही. आणि मामीसोबत माझं असं बॉन्डिंग पण आहे, माझ्या दोघेही मामींसोबत माझं असं बॉन्डिंग की आम्ही एकदम असं फ्रेंडसारखं गप्पा करतो, असं कॉमेडी मस्ती हे सगळी चाललेली असतं. मला असं वाटतं की नाही, राहावं आपण मामीकडे, आजी आजोबा पण असतात. पियाला पण जे आहे मामांच्या मुलांसोबत खेळायला खूप जास्त आवडतं. सो ते रात्रभर राहणं पॉसिबल नव्हतं. मग मी विचार केला की मम्मी तू येऊन जा आणि आपण जे आहे ना तिकडे जाऊन मस्त असे माझं पण जी म्हणजे मला जे इतक्या दिवसापासून करता नाही आलं, ते तू आली तर मी पण येईल आणि आपण राहूया, मस्त ऑटो करून जाऊयात. आणि मग ते आमचा प्लॅन फिक्स झाला. आणि नेक्स्ट डेला मम्मीला असं सांगते, म्हटलं पप्पांना पण म्हणव ना, पप्पा पण येत नाही, कधीचे आलेत माझ्या घरी. मग मम्मीने म्हणे ठीक आहे मी ट्राय करते. 1-2 दिवस मम्मीने ट्राय केलं पप्पा त्यांना मनवण्यासाठी, कारण आमचा बिझनेस आहे छोटा मोठा, तर तो बंद करून कुठलाही जो म्हणजे बिझनेसवाला मनुष्य असतो तो असं सोडून लवकर जात नाही, कारण की त्याचा धंदा जो असतो तो 2-4 दिवसाचा पूर्ण ठप्प होऊन जातो, इन्कम स्टॉप होऊन जाते. नोकरीवाल्या लोकांचं जरा वेगळं असतं. पण पप्पांनी ऐकलं आणि ते आले. काल आले होते सकाळी आणि आज चालले गेले. म्हणजे मी सकाळी उठल्यापासून मी इतका म्हणजे मला असं होतं ना की सकाळी म्हणजे मला असं वाटतं रात्री झोपताना की पियाला आपण औषध दिलंय ना, तिला परवापासून आम्ही दवाखान्यात नेतोय, काल पण औषध दिलं होतं, पण तिला ना वॉमिटिंग होत आहे आणि तिच्या पोटामध्ये काहीच नाही मागच्या 2-3 दिवसापासून, त्यामुळे तिच्यामध्ये ना अजिबातच एनर्जी नाही आहे. सो असं होतं आहे माझं. मला असं वाटत होतं की आज रात्री आपण पियाला औषधी देतोय ना, कदाचित ती सकाळपर्यंत बरी होऊन जाईल आणि आपण जाऊ शकतो. पण तिची सिच्युएशन सेम होती, म्हणजे तिने खाल्लंच नाही, काल रात्री पण काहीच खाल्लं नव्हतं. त्यामुळे मग ती मला माहिती होतं की आणि वॉमिटिंगमुळे म्हणजे आपल्याला पण असं होतं ना, मुलांनाही असं होतं. शेवटी जरी तिकडे जायचं म्हटलं 1.5-2 तासाचा रस्ता असतो, मध्येच वॉमिट झाली तर ती पण कम्फर्टेबल, कारण ती आता तेवढी मॅच्युअर झाली, तिला समजतं. एकदम लहान मुलं असतील तर आपण त्यांना कसंही हँडल करून घेऊ शकतो, पण थोडंसं समजायला लागलं ना मग त्यांना पण जरा लाज वाटते. पण चला, मला खूप इच्छा होती माझी की मम्मीसोबत मी असं, ते कधीच माझ्याकडे जास्त राहत नाही, राहिले तरी 2 दिवस, तिसऱ्या दिवशी पण त्यांना लगेच निघायचं असतं. याच्या व्यतिरिक्त एवढ्या 11 वर्षामध्ये ते कधीच राहिले नाही. आणि आता तर प्लॅन केला होता की आम्ही आज सोबत जाऊ, तिकडे राहू, जमलं तर मी त्यांना वापस इकडे आणणार होती आणि ज्या दिवशी आम्ही वापस येऊ ना त्यांची ट्रॅव्हल इथून बुक करून देईन, म्हणजे त्यांचा प्रवास एकदम सोपा होऊन जाईल, जो तिथे होणार नव्हता मामाकडे. पण आता गेलेत बिचारे. म्हणजे मी त्यांना असं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं, रिक्षामध्ये बसवताना असं होत होतं यार मी आत्ताच जाऊ का यांच्यासोबत. पण शेवटी आपल्या पण रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. सो चला, आय होप तुम्ही समजून घेऊ शकता ते सगळं, की आपण एखादी गोष्ट प्लॅन केलेली असते. म्हणजे ते असं म्हणतात ना, आपण एखादी गोष्टी जर जास्त प्लॅन केली, त्याच्याबद्दल जास्त विचार केला, तर कुठेतरी ती गोष्ट पूर्ण होत नाही. आणि हे तसंच झालं.
नेक्स्ट टाईम मी मेक शुअर करून फिंगर क्रॉस अशी प्लॅनिंग करेल ना, की म्हणजे आपण बोलल्यानंतर आपल्याला पण ऐकायला नको याला अशी प्लॅनिंग करायची, म्हणजे एका भिंतीला ऐकलं गेलं तर बाबा एका भिंतीला पण ऐकायला जायला नको, अशी गुपचूप प्लॅनिंग करायची आणि मग बोलवायचं, जेणेकरून आपण जे काही पुढचं प्लॅन करतोय हे कुठल्याही गोष्टीमध्ये असू द्या, तुम्ही असं आपण छोटी मोठी एखादी ट्रिपचा प्लॅन करतोय, काहीतरी बरेच अडथळे मध्ये येऊन जातात. हे आपण मी लहानपणापासून हे एक्सपिरियन्स केलं आहे आणि तुम्ही पण केलं असेल हे, की जास्त आपण प्लॅनिंग केली ना तर त्या गोष्टी सक्सेसफुल होत नाही. जे आपण अचानक एखादी गोष्ट ठरवली ना ती खूप छान होऊन जाते. नेक्स्ट टाइम पण असंच काहीतरीच करावं लागणार आहे. मी आणि मम्मी ना काल डिस्कस करत होतो की उद्या जेव्हा जाऊ ना आपण निघताना ना मस्त, म्हणजे तू मम्मीला असं डोक्याला ना केसांना असं फूल लावायला खूप आवडतं. आमच्या म्हणजे माझ्या माहेरी आमच्या दारासमोर आम्ही मोगऱ्याचं झाड लावलं होतं आणि त्याला जेव्हा फुलं यायचे ना मम्मी अशी एका साईडला क्लिपमध्ये अटकवून ते फुलांचा गुच्छा असं लावायची. मम्मीला काल मी म्हणत होती की म्हटलं हे उद्या तू आपण जाऊ ना निघू ना तेव्हा हे एक फूल लावजो असं. आणि पहा आता मला असं रिअलाईज होते की अरे आपण गेलो असतो, किंवा जाताना मला लक्षात पण नाही मम्मीला सांगायचं की मम्मी एक फूल तोड आणि मस्त केसांमध्ये लाव, असं राहिलंच यार. पण खूप छान वाटतं ना, म्हणजे मला आवडत नाही पण तिला मला असं फूल लावलेलं बघताना लहानपणी पण मला खूप आवडायचं जेव्हा मोगऱ्याचं फूल लावायची, किंवा आता हे गुलाब लावलं असतं. चलो नेक्स्ट टाईम कधीतरी पुन्हा हे उरलेलं एक काल केलेली प्लॅनिंग नेक्स्ट टाईम कधीतरी पूर्ण होईल आता. पण फुलं पहा किती सुंदर आली आहेत. ह्या कड्या पण आता ज्या छोट्या छोट्या होत्या त्या सगळ्या उमलल्या आहेत आणि किती सुंदर दिसतंय ते झाड बघा. त्यानंतर इकडे हे एक आलं आहे अजून पांढऱ्या, हे आधी गुलाबी जास्वंदाला ह्या कड्या उद्या उमलतील आणि पांढऱ्या जास्वंदाला हे एक फूल आलं आहे. कसं वाटतंय पिया तुला? नाही काही खायचं नाही म्हणते पिया. बरी राहिलीस तर आपण आता मामाकडे राहिलो असतो, मामाकडून लगेच माझ्या मामाकडे गेलो असतो है ना. पण तिच्यात एनर्जीच नाही आहे. काल थोडंसं खाल्लं आहे फक्त. आता किती वाजता उठली ती? 10:38 झाले. ते पण तिला बळजबरी उठवलं आहे की आता उठ म्हणून. काहीच खायची इच्छा नाही आमची, काहीच नाही. आता आजचा दिवस पण असाच जाणार आहे है ना. गेले आजी बाबां ते तिला बाय पण उद्या जाणार आहे. मग तिला तिचं चाललं होतं की नाही मम्मा आपण जाऊया, कारण मम्मी तिला बाय करायला गेली ना, बाय पिया आम्ही चाललो. तर पियाचं होतं असं की मम्मा आपण नाही जायचं आहे का. मग मम्मी तिला तेव्हा असं समजवलं की पिया आपण ना उद्या डायरेक्ट जे आहे ते माझ्या मामाकडे जाऊयात असं. आता ते अजून फिक्स नाही बेटा, बघूयात आपण. तुला छान वाटलं तर जाऊयात हा, ठीक आहे. पण आज जर गेलो असतो ना, म्हणजे वाटत होतं मला की गेलं पाहिजे, त्यासाठीच आपण तसाच प्लॅन केला होता. पण पियाचे हाल झाले असते भरपूर, झोपणं खाणं पिणं, असं आम्ही कॅन्सल केलं. आज मस्त तू आज बरी हो, मग आपण उद्याचा प्लॅन करूयात हा, ठीक आहे. से बाय. कसं झालं आहे तुझं फेस? शांत शांत दिसते एकदम. माहीत नाही का, दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर मी वरणबट्टी बनवली होती जसं तुम्हाला सांगितलं. तर जेवण वगैरे झालं, सगळी भांडीकुंडी आवरून झाली, पिया तर झोपली होती. आणि मला असं होत होतं की यार म्हटलं आज काम करायची इच्छा नव्हती, म्हणजे माझं व्हिडिओचं काम होतं जरा पेंडिंग, पण करायची इच्छा नव्हती. आणि असं वाटत होतं की काहीतरी म्हणजे असं बोर फील होतं ना, असं थोडं लोनलीसारखं फील होतं, तसं मला होत होतं. म्हटलं चला काहीतरी कामात स्वतःला गुंतवून घेऊया, म्हणजे हे विचार कंटिन्युअसली आपल्या डोक्यामध्ये येणार नाही. आणि अशा विचारांनी एकदाच मनामध्ये घर करायला सुरुवात केली ना डोक्यामध्ये, की मग आपण बरेच त्यानंतर अजून विचार करत जातो आणि स्वतःला त्रास करून घेत जातो. त्यापेक्षा म्हटलं चला जी काही कामं आहेत ती करायची इच्छा नाही तर काहीतरी वेगळी कामं करूया. मला किचन ट्रॉलीज बाहेरून जरा क्लीन करून घ्यायची होती. मी सगळ्याकडे आधी स्प्रे मारून घेतला होता, म्हणजे जे काही थोडं चिकट वगैरे असतं ना ते थोडंसं सॉफ्ट होऊन जातं. आणि एक नॉर्मल कापडाने जे आहे ते मी आता सगळं पुसून घेते. आणि ट्रस्ट मी, जेव्हा पण तुम्ही अशा थोड्याशा लोनली फील करत असाल किंवा तुम्हाला असे खूप विचार डोक्यात चालत असतील ना, स्वतःला कुठल्या ना कुठल्या कामामध्ये गुंतवून घ्या. तुमचा जो आहे ना वेळ खूप छान जाईल, तुमचं काम पण एक्स्ट्राचं होऊन जाईल आणि त्या विचारांपासून पण तुम्ही खूप लवकर दूर होऊन जाणार. तुम्ही ना हा एक्सपिरियन्स
एक्सपिरियन्स नक्की घेतला असेल तर तुमच्या घरामध्ये पियाची एवढी मुलगा मुलगी किंवा त्याच्यापेक्षा मोठा लहान आणि अगदी हातात पेन धरायला शिकलं असेल ना तेव्हापासून सुद्धा, किंवा तुम्ही फर्स्ट टाईम जेव्हा मुलीला स्कूलमध्ये घातलं असेल तेव्हाचा एक्सपिरियन्स तुम्ही नक्की ह्या माझ्या गोष्टीसोबत रिलेट करणार. म्हणजे पिया जेव्हा लहानपणी असं शिकली की 1, 2, 3, 4 तिला आम्ही ज्युनियर काय म्हणतात आपलं नर्सरी प्ले ग्रुप वगैरे हे सगळं केलं नाही, डायरेक्ट ज्युनियरमध्ये घातलं होतं. तिच्या आधी पण तिला मी थोडंफार शिकवायची, यायचं तिला ABCD म्हणता यायचं, राईम्स म्हणता यायचे, थोडंफार लिहिता पण यायचं, मी तिला प्रॅक्टिस करायला गिरवायला द्यायची. पण जसं ती स्कूलमध्ये जायला लागली ना तर तिचं नेहमी असायचं आपण 5 असं लिहितो ना तर ती 5 असं लिहायची, 2 असा न लिहिता 2 असं लिहायची. 3 तिचा कधीच असा नसायचा, नेहमी 6 सारखा असायचा. जर 9 लिहायचं आहे ना तर ती इकडे नाही काढता ती इकडेच 9 काढायची आणि असे बाकीचे पण असे वर्ड्स होते. म्हणजे तिला उलटं लिहिणं लक्षात राहायचं, पण तेच उलट्याला सुलटं करून लिहिणं हे तिला अजिबात समजायचं नाही. आणि आपल्या काय होतात ना पेशन्स आपले संपून जातात लहान मुलांना जेव्हा आपण समजवायला जातो आणि आपल्याला वाटतं की समजलं आता नेक्स्ट टाइम आपण विचारलं तर ही व्यवस्थित काढेल, पण नाही, ते सेम उलटं काढायचं. आणि त्यावेळेस ना म्हणजे माझा शेवट अंत जेव्हा यायचा ना मी पियाला फटके पण द्यायची आणि आपल्याला बऱ्याच वेळा असं रिअलाईज पण होतं मारल्यानंतर की आपण नको मारायला पाहिजे होतं, म्हणून आपल्याला हे पण वाटतं की मी शिकणार कधी हे, पण नाही, आपण घाई नाही केली पाहिजे. म्हणजे मी फक्त ना पियासाठी हे एवढं लिहिलं आहे. आता बघा तुम्ही, हा एक पेज आहे, पुढचं दाखवलं आणि एकदम सुटसुटीत छान लिहिलं आहे मी हँडरायटिंग थोडी चांगली काढण्याचा प्रयत्न केला आहे, कारण पियाच्या स्कूलमध्ये तिचंवालं हे असणार आहे एक्झिबिशन, त्यासाठी तिची ही स्क्रिप्ट आहे. आम्हाला आता बरं नाही आहे पण तरीही पियाचं सतत चाललं होतं सकाळपासून की मम्मा मला स्क्रिप्ट लिहून दे, मला बनवून दे, कारण मीच तिला बोलली तू रिलॅक्स राहा, स्क्रिप्टचं काम तुला मी करून देईल. असंही मी ChatGPTवरून उचलली आणि फक्त लिहून काढले की तिला जेव्हा पण तिला पाठांतर करायची असेल तिच्याकडे ही बुक असली पाहिजे. पण हे एवढं 1.5 पेज लिहिताना मला एवढं नाकी न आले, मी तुम्हाला सांगते. म्हणजे आपली आता सवय गेली आहे, माझी जास्त काही लिहिणं वगैरे होत नाही, पण तरी पण आपण म्हणजे ठीक आहे ना, आपला फक्त गॅप पडला आहे, मग तरी पण आपला हात एवढा दुखायला लागतो. तर लहान पोरांच्या अजून किती त्यांनी लिहिलं पाहिजे. मी तिच्या हँडरायटिंगसाठी पण ना तिला बऱ्याच वेळा ओरडते की हँडरायटिंग जरा चांगली काढ, खूपच वाईट आहे असं नाही, आपण रीड करू शकतो, पण तरी आपल्याला एक्सपेक्टेशन असतं की नाही चांगलीच हँडरायटिंग पाहिजे. म्हणजे माझी पण मला नाही वाटत की मी 3री-4थीमध्ये असताना माझी हँडरायटिंग अशी असेल. हळूहळू प्रॅक्टिस करून आपल्याला पण मॅच्युरिटी जरा येते, आपल्यालाही स्वतःला वाटतं, आतून फील व्हायला लागतं की नाही माझी हँडरायटिंग चांगली असली पाहिजे. मी आधी असं नॉर्मल लिहायची, खूप घाण हँडरायटिंग होती मला जेवढं आठवतं आहे, पण 11वी-12वी नंतर ना मी कर्सिव रायटिंग असते ना त्याची प्रॅक्टिस केली आणि त्याची हँडरायटिंग माझी खूप छान झाली होती. हे मी तिला नॉर्मल लिहिलं आहे तिला वाचता यायला. पण मॉरल ऑफ द स्टोरी, मुलांवर एवढा प्रेशर आपण नाही दिला पाहिजे, आपल्यावरून आपण जग ओळखलं पाहिजे. मला हे रिअलाईज झालं म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. सगळं माझं भांडीकुंडी सगळं आवरून झालं, रात्रीचं जेवण वगैरे झालं, त्यानंतर सगळं काम आवरलं आणि हे 20 मिनिटापासून लिहित बसली होती. लिहिल्यानंतर मला रिअलाईज झालं की मी तुमच्यासोबत हे शेअर केलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या घरातील लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना खूप प्रेशर देणार नाही आणि नका देऊ. म्हणजे आपण हे एक्सपिरियन्सने सांगतो आणि मी माझ्या एक्सपिरियन्सने सांगते आहे. होते म्हणजे हळूहळू हँडरायटिंग म्हणा किंवा जे उलटे सुलटे नंबर लिहिणं असतात. आता पिया नाही लिहित, 3rd स्टँडर्डला म्हणजे 1st स्टँडर्डमध्ये पण पर्यंत ती सॉर्टेड झाली होती की कसं आपण सरळ व्यवस्थित नंबर लिहायचा आहे, जे की सिनियर ज्युनियरपर्यंत थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं तिच्यासाठी, पण आता झालं आहे सगळं व्यवस्थित. तर तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये पण होईल. उगाच आरडाओरड, कारण मारल्यानंतर पण आपल्याला हे रिअलाईज होतं की आपण नको मारायला पाहिजे होतं का, आपल्याला पश्चाताप होत होतो. मी फक्त तुम्हाला हे सांगते, जर फ्युचरमध्ये तुमच्यासोबत होणार असेल किंवा तुम्ही आता हे फेस करत असाल, असू त्या हळूहळू मुलांची हँडरायटिंग म्हणा किंवा ते उलटे सुलटे शब्द व्यवस्थित होऊन जातात. सो चला, एवढंच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आय होप तुम्ही नक्कीच रिलेट केलं असेल किंवा फ्युचरमध्ये नक्की रिलेट करणार. आणि यासोबतच जे आहे ना मी माझा व्हिडिओ संपवते. आय होप तुम्ही इथपर्यंत एन्जॉय केलेला असेल. बाय द वे, सकाळी मला जेवढं लो फील होत होतं ना की मला जायचं होतं आईसोबत छान वेळ घालवला असता. आता दुपारनंतर पियाला पण जरा म्हणजे संध्याकाळनंतर तिला वॉमिट वगैरे होत नाही आहे, ताप पण तिचा गेला आहे, त्यामुळे उद्यापर्यंत ती व्यवस्थित होऊन जाईल. सो ते हळूहळू आता वातावरण पण जरा व्यवस्थित व्हायला लागले. पिया जरा बोलते, थोडंसं खाल्लं तिने आता रात्री, त्यामुळे आता झालं ते सगळं जे काही सकाळी वाटत होतं की नाही गेलं पाहिजे असतं, सोबत राहिलं असतं, ते आता नॉर्मल झालं आहे सगळं. मी पण आता निघालं आहे ते मनामधून आणि ह्यासोबतच मी माझा व्हिडिओ संपवते. आय होप तुम्ही एन्जॉय केलेला असेल. कसं वाटलं नक्की मला कमेंटमधून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हाईप करा, लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.